तयार झाली म्हणे का? हा, आणि ते पब्लिक कोण कोण येणार आहे, काय आहे, किती येणार आहे, कसं काय समजलं का? हो झाली, तिकडली सगळी तयार झाली. हा, ते मारुती भाऊने ते टेज गीज पण केला सगळा तयार. आणि ते काय झाबरू म्हणे सगळं फोन घेणे पण केले म्हणे, सगळं झालं म्हणे ओके. नाही हो गुंपा मावशी, तुम्ही तर म्हणे ते आपलं लगीत आहे म्हणे, काय फक्त कुपन काढायचे आणि सगळ्यात बक्षीस भेटते म्हणे. मग आता हे रावण धन आणि मोठा टेज असं काय केलं काढलं, हे काय आहे कार्यक्रम? सांग आता या बायाले. हा, राहिलं ते बाकीचं काही. हा, पडली यायले साड्याची पडली, कधी कोणतं बक्षीस लागते काय लागते. अहो बाई, ते आहे ना तुम्हाला बक्षीस भेटणार आहे सगळ्याले. पण हे आपला मेन कार्यक्रम मोठा आहे ना. आता हे रावण दहनाचा पण कार्यक्रम घ्यायचा आहे आपल्याला याच्यात. म्हणजे मोठे पब्लिक भरपूर येणार आहे ना. आणि ते एक भानूचा ते कार्यक्रम आहे, ते तुम्हाला समजलंच नंतर कार्यक्रम झाल्यावर समजते काय साठी नेमकं. मग आम्हाला तिकडे यायला लागलं का त्या मोठ्या ग्राउंडवर? आम्हाला वाटलं इथे इथं भेटते का लगे बक्षीस, म्हटलं चिठ्ठी काढली की झालं. अहो बाई, सगळ्या जणी येऊ राहिले तिकडे. हा, त्या ग्राउंडवर तुम्हाला माहित नाही का, तुम्हाला तिकडे कार्यक्रम मोठा आहे ना. आणि ते काय काय कार्यक्रम आहे सगळ्याचा फायदाच आहे ना तुम्हाला. याद असेल तिथं, तिथं आल्यावर माहित पडते काय आहे ते. ठीक आहे, येतो ना तिकडे, तर तिकडं बक्षीस भेटणार आहे ना फक्त तिथं. येतो आम्ही. बरं चालू नाही ना. हा, चांगला झाला पाहिजे, मस्त एक नंबर कार्यक्रम झाला पाहिजे आपला. तुम्ही काळजीच करू नका ना गुंपा मावशी, एक नंबर कार्यक्रम होईल आपला. सगळेजण पाहतच राहतील असा कार्यक्रम होईल आपला. बरं चाल मग, तू ते झाबरू गिबरू सगळ्याला भेट. हा, ते काय म्हणते काय नाही कार्यक्रमात सगळं बरोबर नियोजन लावा. आणि चला मग तिकडे ग्राउंडवरच घेतो सगळ्या या बायाले. आणि ते आपले येते म्हणे शांताराम भाऊ, ते सगळी उराल ना. हो येते ना, पुरं गावच आहे आपलं, काही टेन्शन नाही आहे. बरं चाल मग, तुम्ही जा तिकडे पुढं. हा, ते भेट झाबरू गिबरूले. हा, नंतर आम्ही येतो तिथं लगेच. नाही झाबरू भाऊ, हा, हे सांगत होते म्हणते चांगले मस्त लय जण येऊ राहिले म्हणते. हा, सगळे बरेच जणांचे फोन आले म्हणे येऊ राहिलो म्हणून. बाप्पा, आपल्या ग्रुप मधले सगळे ते मेसेज टाकून आले बाबा, आम्ही आलो. हा, येऊ राहिलो आम्ही, रस्त्यानं आहो. एवढे मेसेज आले त्याच्यावर की वाचता येत नाही, एवढे मेसेज आले. याला लगलं की आला तिकून येतो म्हणे, काय काय जण ते आले म्हणे तिकडे ग्राउंड मध्ये येणं सुरुवात झाली म्हणे. मस्त आहे ना, चांगली गोष्ट आहे ना मग. हा, एक नंबर कार्यक्रम होते आपला. कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम असा होईल का नाही, अशी सभा होईल आपली की कोण्या राजकारण्याची नसेल झाली, एवढी मोठी सभा होती आज आपली. बरं मी काय म्हणतो, त्या पोरीला पण फोन केला असं ना, ती येऊ राहिली का नाही? बाप्पा, ते येऊ राहील ना. हा, ते तिनं सकाळी पत्ता गित्ता लिहून घेतला. पत्ता सांगा म्हणे बरोबर पद्धतशीर. हा, मी येऊ राहिली म्हणे. मी म्हटलं ये बाबा, म्हटलं तुझे फॅन म्हटलं इथं जमा झाले सगळे. तिला लय खुशी वाटू राहिली. तिला वाटलं आपल्या व्हिडिओने एवढी फेमस नाही झाली आपण, आणि या कार्यक्रमामुळे एवढी फेमस होऊ राहिली. ये ना म्हणा, थांब ना, तुला फेमसच करतो ना आम्ही. बरं ते सुभाष साहेबाचा काही फोन घेऊन आलता का? हो, सकाळी चालता फोन. ते म्हणे माय काय इकडून आता ड्युटी सोडून येणं होत नाही म्हणे. हा, तिकडे तुम्ही सांभाळून घ्या म्हणे. येते म्हणे पांडे साहेब, येते ते बाकीचे सगळे येऊ राहिले म्हणे. पूर्ण गाडीच पाठवतो म्हणे, काही टेन्शन नाही म्हणे. फक्त कसं जास्त गोंधळ नको होऊ देऊ म्हणे. हो ना, काही हरकत नाही ना, गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून तर आपण हे असं केलं ना हे कार्यक्रम. म्हणून ते हे रावण दहनाचा कार्यक्रम ठेवला. म्हणजे कसं माहिती का, या रावण दहनाच्या कार्यक्रमानं सगळेजण गुंतून राहतात. हा, कोणी गडबड करत नाही. आणि त्याच्यानंतर बरोबर योग पाहून आपण ते कार्यक्रम चालू करायचा. म्हणजे सगळ्याला आपले बरोबर सांगणं झालं पाहिजे. आणि सगळ्याचं बरोबर कसं करायचं काय ते सगळं आपल्याला माहिती आहे मग. बरं चला मग, आपल्या सगळ्याला जा लागल ना तिकडं. हा, ग्राउंड मध्ये तिकडे जा लागल. हा, सगळं व्यवस्था पाहा लागल ना सगळी. हो, जाऊ आता तिकडं. हा, ते आपल्या गुंपा मावशीची पण लय मदत झाली ना. हा, त्याचं पुरं मंडळ आपल्या पाठीशी आहे, काही टेन्शन नाही. नाही ना, त्या बाबतीत गुंपा मावशीला माना लागेल बरं. हा, अशा कार्यक्रमात ते मागे नाही येत. तसं आपलं पूर्ण गावच म्हणा उल्हासी आहे. हा, असा कार्यक्रम म्हटलं की पाण्यात ते लेकरं पेकर जगण्या गिगण्या सगळे कामाला लागले ना. हा, पाण्याची व्यवस्था हे काही चीज कमी नाही आहे. ते आपल्या गावातल्या माऊली आको आले ना, फ्री दिलं ना पाणी म्हणे, किती कॅना लागो घेऊन जा म्हणे. खरंच ना, अशा बाबतीत आपल्या गावाला मानायलाच पाहिजे. म्हणून तर आपल्या गावाचं नाव कोणी काढते ना, कवठळ गावचे लोक म्हणते, खरंच म्हणते या माणसासारखी माणसंच नाही. बरं चला मग, लवकरच कार्यक्रम सुरुवात करायला लागला आपल्याला. हा, आता ते रावण दहनाचा विषय घ्यायचा म्हणता ना पहिले. हो, सुरुवातीला हे बक्षीस सगळं देऊन टाकूया बायाले. साड्याचं काय ते बक्षीस निघते ते चिठ्ठ्या काढून टाकू. आणि त्यानंतर मग रावण दहनाचं. बरं चला मग, तिकडे माणसं येणं चालू झाले सर. चला मग. हॅलो हॅलो, माईक चेक. सर्वांनी इकडे लक्ष द्या. कुणीही गोंधळ करू नका, शांतता राखा. तर सर्वप्रथम मंचावर उपस्थित मान्यवर तसेच आलेल्या सर्व मंडळीचे मी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ समिती कवठळ तसेच गावकऱ्याच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. थोड्याच वेळापूर्वी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आता आपण रावण दहनाच्या कार्यक्रमाकडे वळूया.
अहो पण आमच्या सोना डार्लिंग त्यांची लाच काढली म्हणे कोणीतरी. त्या मुलाबद्दल बोलायचं म्हणे ना, त्याला सजा झाली पाहिजे म्हणून आम्हाला इकडे बोलावलं ना. हो ना, तेच तर, म्हणून तर आम्ही एवढे सगळेजण आलेलो आहो. आणि आज तुम्ही म्हणता की रावण दहनाचा कार्यक्रम. बघा कसं आहे माहितीये का, आपला मूळ उद्देश तेच आहे, आपला कार्यक्रम तेच आहे, त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. पण त्याआधी आपल्याला आज विजयादशमी म्हटल्यावर रावण दहनाचा कार्यक्रम आपल्याला संपन्न करायचा आहे. कसं आहे माहितीये का, हा रावण दहनाचा विषय हा सुद्धा त्याच विषयाला जुळून आहे. त्यामुळे तुम्ही फक्त थोडा वेळ शांत राहा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांनी चूक केली त्याला सजा होणारच आहे. पण कुणी चूक केली, त्याची चुकी काय आहे, हे त्याची चूक आपल्याला निर्देशनात आणून द्यावी लागेल. ज्या वेळेला आपल्याला चूक समजली त्यावेळेस मग आपण त्यांना सजा करणारच आहोत. मग तुम्ही म्हणाल तशी शिक्षा आपण त्यांना देऊ. काय हरकत नाही ना, तुम्ही म्हणसाल तसं. चुकी तर त्यानं केलीच हो. लाच काढणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? एका मुलीची लाच काढली त्यानं. तर काय हरकत नाही, थोडा वेळ फक्त तुम्ही शांत झाला का सर्व काही व्यवस्थित होईल. बरं मी काय म्हणतो, तुम्ही म्हणता रावणाचं दहन करायचं आहे, पण ते रावणाचा पुतळा कुठं आहे काय ते तर काय आम्हाला दिसून नाही राहिला. आता कसे बोललेत तुम्ही? खरा उद्देश आपल्या सभेचा हाच आहे की जी गोष्ट आपल्याला दिसत नाही, जी गोष्ट आपल्याला माहिती नाही, किंवा ज्या गोष्टीचा आपण विचारही करत नाही, तीच गोष्ट आपल्याला निर्देशनात आणून द्यायची आहे. खरोखर आपण प्रेम, आपुलकी किंवा संस्कृतीच्या नावावर आपण जे काय करतो हे बरोबर आहे का चूक आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. बघा ना, विजयादशमीला ज्या रावणाचं दहन होते तो रावण इथेच आहे. पण तो रावण तुम्हाला दिसू राहिला का? नाही दिसू राहिला. का नाही दिसत हे माहित आहे का तुम्हाला? कारण आपली गत गल्लीत भुंकणाऱ्या कुत्र्यासारखी झालेली आहे. एक कुत्रा भुंकायला लागला की दुसरा कुत्रा भुंकायला लागतो, दुसरा लागला की तिसरा, तिसरा लागला की चौथा, असे गल्लीतले सगळे कुत्रे भुंकायला लागतात. पण कोणत्याच कुत्र्याला माहित नसते की आपण का भुंकतो. तसं आज आपलं चालू आहे. आधीच्या लोकांनी रावणाचा पुतळा जाळला, म्हणून चला आपण रावणाचे पुतळे जाळा. पण पूर्वीच्या लोकांनी रावणाचा पुतळा का जाळला, त्या रावणाचा पुतळा जाळण्याच्या मागचं कारण काय होतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. रावण म्हणजे कोण आहे, कोणता रावण त्यांनी जाळला हे आपल्याला माहिती सुद्धा नाही. आणि कधी आपण त्याबद्दल विचारही करत नाही. आपलं काम कसं आहे, बस जाऊ द्या, तो करतोय का आपल्याला करायचं. त्यानं मोबाईल आणला का नवीन, आपल्याला मोबाईल नवीन आणायचा. कोण घर बांधलं का आपल्याला घर बांधायचं. दुसऱ्याने जे केलं तेच करत राहायचं. अरे पण तो काय करते, तो करण्यामागचा काय उद्देश आहे, त्याची करण्याची परिस्थिती काय आहे याचा विचार कोणी करते का? अरे कधी कधी तर मला हसायला येते. कधी कधी मी बघतो ना, पंक्तीत जेवायला गेल्यानंतर, जेवण झाल्यानंतर ते ताटावर पात्रामध्ये जे काय पत्रवाळीत जे मीठ उरलेलं असते ते मीठ सगळेजण हाताला चोरतात, सगळेच जण चोरतात. मला सांगा बरं, तुमच्यापैकी कुणाला माहित आहे का तो मीठ हाताला चोरण्याचा मागचा उद्देश काय, का चोरतात ते हाताला मीठ? काय सांगा बुवा, आता काय रे चोरतात ते. आता आमचे बाबा बी कसे, ते पात्रात जर ताटा गिटात मीठ उरलं तर हाताला चोरत जायत, आम्ही चोरतो. हेच आहे ना, हे त्यांनी केलं का आपण करायचं, बस बाकी काहीच येत नाही आपल्याला. आता तुम्ही जर असं करत राहिले तर आता मग पुढच्या पिढीला काय माहित होणार? राम कोण होता, रावण कोण होता, कोणत्या रावणाचं दहन केलं जाते, हे काय माहित होणार कुणाला? मग आता तुम्हीच सांगा ना, रावणाचा पुतळा का जाळला जाते ते तुम्हीच सांगा आम्हाला. मी सांगितल्यापेक्षा रावण कोण होता आणि त्याचा पुतळा का जाळतात हे तुम्हाला आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक भावराव बापू तुम्हाला सविस्तर सांगतील. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. तर भावराव बापू यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. खरोखर मंडळी, तुम्ही सगळ्यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. सर्वप्रथम तर तुमच्या सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामाने रावणाचा वध करून विजय मिळवला होता, तो दिवस म्हणजे विजयादशमी. बघा, मी तुम्हाला रामायण महाभारत काही सांगत बसत नाही. मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की राम कोण होता, रावण कोण होता आणि रावणाचा पुतळा का दहन केला जातो. खरं सांगायचं म्हणजे रावण हा ब्राह्मण कुळातील असून तो शिवाचा सच्चा भक्त होता. एवढंच नाही तर तो दानशूरही सुद्धा होता. पण आपल्या सगळ्याच्या मनात रावण हा वाईट होता एवढंच फक्त भरलेलं आहे.
अरे तुम्हीच विचार करा, रावण जर वाईट असता तर त्याची ज्योत आपल्यामध्ये सामावून घेतली असती का श्रीराम प्रभूंनी? तुम्ही म्हणता रावण वाईट नव्हता, तर मग आजच्या दिवशी त्याचा पुतळा का जाळतात? तेच तर सांगायचं आहे तुम्हाला. आजची तुम्ही पिढी जी आहे हे कोण्या रावणाला जाळतात हे आम्हाला माहिती नाही. पण मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझे वडील सांगायचे की त्या रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्यामागचं कारण काय. तुम्हाला माहित आहे का, रावणाच्या पूर्ण कुळाचा नाश झाला. ते कशामुळे झाला तर ते म्हणजे अहंकारामुळे. रावणासारखा भक्तिवान कुणी नव्हता, रावणासारखा दानशूर सुद्धा कुणी नव्हता, पण तरी सुद्धा त्याचा नाश झाला. ते म्हणजे अहंकारामुळे, कारण त्याच्यामध्ये अहंकार होता. आणि अहंकार म्हणजेच खरा रावण आहे. आणि आजच्या दिवशी म्हणजे या विजयादशमीच्या दिवशी श्री रामचंद्र प्रभूंनी रावणाचा वध करून अहंकारावर विजय मिळवला. तो दिवस म्हणजे हा विजयादशमीचा दिवस. म्हणून त्या दिवसापासून ही प्रथा पडलेली आहे की या विजयादशमीच्या दिवशी आपल्यातील अहंकार रूपी रावणाचा पुतळा तयार करून त्याचं दहन करायचं आणि आपल्यातील अहंकार नष्ट करून प्रेम आणि आपुलकी या सोन्या चांदीची देवाणघेवाण करावी. आता मला सांगा, तुमच्यापैकी असं कोण करते? खरोखर विजयादशमीचा सण म्हणजे आनंदाचा सण आहे. या दिवशी अहंकाराचं दहन व्हायलाच पाहिजे. पण आपल्याला अहंकार सोडायचा माहित नाही, फक्त रावणाचा पुतळा तयार करायचा आणि जाळायचा. अरे असे कित्येक जण आहे आज रावणाचा पुतळा जाळतात. रावण वाईट आहे म्हणून आज रावणाचा पुतळा जाळतात आणि उद्या तेच वाईट वागायला लागतात. बरेच जण आहेत असे. आपल्या आई बहिणीवर वाईट नजर ठेवतात. पण रावण कोण होता माहित आहे का तुम्हाला? अरे रावणाने सीतेला जेव्हा हरण करून नेलं तेव्हा अशोक वाटिकामध्ये ठेवलं. त्यावेळेस तिच्या मर्जी बगैर रावणाने सीतेला हात सुद्धा लावला नाही. मग मला सांगा, रावण वाईट आहे का रावणाला जाळणारे वाईट आहेत? अरे सीता जेव्हा रावणाच्या कैदमध्ये होती तेव्हा ती एकटीच होती. त्यावेळेस तिच्यावर जबरदस्ती सुद्धा ते करू शकला असता, पण रावणाने तसं केलं नाही. बघा ना, रावणाच्या कैदमध्ये असून सुद्धा सीता सुरक्षित होती. पण आजच्या युगातली सीता सुरक्षित आहे का? अरे त्यावेळेस तर एकच रावण होता, पण आता तर असंख्य रावण निर्माण झालेले आहेत. म्हणून आजच्या युगातील या सीतेला जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर आज या विजयादशमीच्या दिवशी आपल्यातील विकाराचं, आपल्यातील अहंकाराचं दहन झालंच पाहिजे. म्हणून सांगतो, नुसते पुतळे जाळल्यानं काहीच होणार नाही आहे. जाळाचंच असेल तर आपल्यामध्ये असणारा जो रावण आहे त्याला जाळा आणि मग खऱ्या अर्थाने रामाचा विजय होईल. बरं चला, पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि त्याचबरोबर मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. मंडळी, खरोखर भाऊराव बापूंनी जे आपल्याला अमोल असं ज्ञान सांगितलेलं आहे की रावण कोण होता आणि कोण्या रावणाचं दहन केलं पाहिजे हे सांगितल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आपला मूळ विषय म्हणजे की ज्यासाठी तुम्ही इथं सगळे जमलेले आहात तो म्हणजे सोशल मीडियावरचा विषय. एका मुलाने एका मुलीच्या रीलवर कमेंट केली, त्या व्हिडिओवर कमेंट केली आणि चक्क लाच काढली, असं ते व्हायरल झालेलं आहे. आणि त्याबद्दल आता खरं काय खोटं काय ते सगळं आपण आता इथं पाहणार आहोत. पण त्यासाठी आता वेळ भरपूर निघून गेलेली आहे. पण कसं आहे माहिती आहे का, हा विजयादशमीचा विषय जो होता रावणाचा, तोही सुद्धा महत्वाचा होता. म्हणून आता आपण जो हा विषय आहे सोशल मीडियाचा, तो आपण उद्याच्या एपिसोड मध्ये बघू. कारण आजच्या आज एवढा पूर्ण व्हिडिओ करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आज तुम्ही हा विजयादशमीचा व्हिडिओ बघा आणि उद्या आपण सोशल मीडियाचा विषय बघू. तर बघणाऱ्या सर्व मंडळींना माझं हे निवेदन आहे की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, भाऊराव बापूचं ज्ञान कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर मंडळी, आज उशीर झाले असल्यामुळे आपण कमेंट करणाऱ्याची नावे उद्याच्या एपिसोड मध्ये घेऊ. चला मग, तुमच्या सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.